इलेक्शन संपलं, आता दरवाढीला तयार राहा. कारण जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी सातत्यपूर्ण वाढ पाहता आता सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीचे टप्पे संपता सरकार पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहे. देशभरात इंधन दरवाढीचे संकेत मिळत असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. यासोबत घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीतही प्रत्येकी सुमारे 50 रुपयांची वाढ होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. अलीकडेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर आता घरगुती गॅस तसेच पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याचे संकेत मिळत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे. एलपीजी दरवाढीचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी आणि औद्योगिक क्षेत्रांवर आधीच दिसून येत असून इंधन दरवाढ झाल्यास याचा व्यापक परिणाम अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देत इंधन दरवाढीवर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जनतेला निवडणुकांचं बिल भरावं लागणार आहे, गॅस नंतर आता पेट्रोल डिझेलमध्येही वाढ होणार आहे असं म्हटलंय. एकूणच दरवाढीच्या पार्श्वभूमीवर देशातील महागाईचा ताण आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं दिसतंय. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी उसळी यामुळे भारतात इंधन दरवाढीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार लवकरच पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं जात आहे. जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर गेल्या 4 वर्षातील ही पहिलीच मोठी दरवाढ ठरू शकते. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होऊ शकते. दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 40 ते 50 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. 2022 पासून किरकोळ बाजारात इंधनाचे दर मोठ्या प्रमाणावर स्थिर ठेवण्यात आले आहेत. मात्र आता तेल कंपन्यांवरील वाढता आर्थिक बोजा पाहता सरकार दरवाढीचा निर्णय घेऊ शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढवण्यामागे पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती कारणीभूत आहे. पुरवठा साखळीतील अडथळे आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या दरांमुळे तेल विपणन कंपन्यांचा खर्च वाढलाय. आतापर्यंत या कंपन्यांनी हा तोटा सहन केला, परंतु कच्च्या तेलाचे दर कमी न झाल्यामुळे आता हा बोजा सर्वसामान्यांवर टाकण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाहीये. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महागाईवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. पहिली पोस्ट अवघ्या 48 तासांच्या आत खरी ठरल्यानंतर आता पुन्हा सूचक इशारा दिलाय. निवडणुकांनंतर महागाई वाढेल असा इशारा त्यांनी आधीच दिला होता आणि आता तेच घडतंय. राहुल गांधी म्हणाले की आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 993 रुपयांची वाढ झाली असून ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वात मोठी दरवाढ आहे. त्यांनी याला निवडणूक बिल म्हटलंय. राहुल गांधी यांनी पुढे सांगितलं की फेब्रुवारी पासून गॅस सिलेंडरच्या दरात एकूण 1380 रुपयांची वाढ झाली आहे, जी केवळ 3 महिन्यात अंदाजे 81% वाढ दर्शवते. या दरवाढीचा थेट परिणाम चहाची दुकानं, ढाबे, हॉटेल्स, बेकरी आणि मिठाईच्या दुकानांवर होईल, ज्यामुळे सर्वसामान्यांसाठी दैनंदिन खर्च अधिक महाग होईल. राहुल गांधी यांनी इशारा दिलाय की गॅस नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होऊ शकते. पहिला वार गॅसवर, पुढचा संप पेट्रोल आणि डिझेलवर असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात सब कुछ ठीक है, पण सब कुछ ठीक नाही ते फक्त सर्व काही ठीक निवडणुकांचे मतदान होईपर्यंत असतं. आता यापुढे नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. आता मतदान संपलंय, आता सर्व महाग होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणणार आंतरराष्ट्रीय स्थिती आहे असा दावा संजय राऊत यांनी केला. हवाई प्रवास महागणार, बोटीचा प्रवास महागणार, रस्त्यावरचा प्रवास महागणार, जिथे जिथे पेट्रोल, डिझेल आणि इंधनाची गरज आहे ते सर्व महागणार आहे. मोदी जे म्हणतात सबकुछ ठीक आहे ते सबकुछ ठीक नाही, ते फक्त सबकुछ ठीक पश्चिम बंगालच्या निवडणुकांचं मतदान होईपर्यंत सबकुछ ठीक असते. सरकार सध्या जागतिक ऊर्जा बाजारातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जरी अद्याप अंतिम निर्णय आला नसला तरी पुढील 5 ते 7 दिवसात इंधन दरवाढीबाबत महत्त्वाची घोषणा होऊ शकते. महागाईवर नियंत्रण मिळवणं आणि तेल कंपन्यांचं आर्थिक आरोग्य सुधारणं या 2 गोष्टींचा समतोल साधण्याचा प्रयत्न अधिकारी करतात. इंधन आणि गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्यास त्याचा थेट परिणाम घरांच्या बजेटवर आणि वाहतूक खर्चावर होणार आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात हा निर्णय सरकारसाठी अत्यंत संवेदनशील मानला जातोय. जर ही दरवाढ लागू झाली तर सर्वसामान्यांना महागाईच्या आणखी एका तडाख्याला सामोरं जावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.